एक षटक लक्षात ठेवा. सामना अंतिम सामना एकच षटक, 2 षटकांचा नाही. विकेट चेंडू ऑन साइडला लॉफ केले. चेंडू मिड विकेटला 6 धावांसाठी जीतू याच्या मार्फत विलास आणि जीतू आघाडीला आले. जबरदस्त अटॅकिंग बॅटिंग या ठिकाणी. सर स्टेजच्या समोरचे सर्व प्रेक्षक खाली बसा. मान्यवरांना मॅच दिसत नाही. जागा आहे, खाली बसू शकता तुम्ही. सर्वांनी खाली बसा, सर्वांनी खाली बसा, सर्वांनी. हा, धन्यवाद आपण सहकार्य केल्याबद्दल. सर्वांनी खाली बसा. स्टेजच्या समोरचे सर्व प्रेक्षक. हेमंत पुन्हा एकदा विकेट. यावर चेंडू ऑफ साइडला कट केले. ऑन साइडला एक षटकार लागला. चेंडू सीमारेषेच्या बाहेर 4 धावा. 2 चेंडू 10 धावा विलास आणि जीतू मार्फत. चला खेळा लवकर. एकच षटकांचा सामना. उजेड अत्यंत कमी नाही. 5 वाजून 52 मिनिटं झाले. 4 मिनिटं. एकच षटक. अंतिम सामना ग्रामीणसाठी ग्रँड फिनाले. सोनारपाडासाठी पारितोषिक आहे. प्रत्येक षटकारासाठी 2100 रुपयाचं पारितोषिक. आपण सांगितलं होतं 2000च्या वरचं तेच. चेंडू ऑफ साइडला खेळत होता. ऑन साइडला धावतो. एका सेक्शन मध्ये उचलेपर्यंत एक सिंगल. धाव संख्या 11. सचिन शेळके झाले. सॉरी सर, सचिनजी शेळके यांच्याकडून ते पारितोषिक असेल. प्रत्येक षटकारासाठी 2100. प्रत्येक षटकारासाठी सोनारपाड्याला 2100 रुपयाचं पारितोषिक शशीजी शिंदे यांच्या मार्फत. शेळके 3 चेंडू 11 धावा विलास करून. 1 मिनिट बघा. उजेड कमी होत चाललाय. जरा फास्ट खेळा. नंबर विनंती दोन्ही संघनायकांना. 3 चेंडू मध्ये आतापर्यंत 11 धावा आलेत. चेंडू आउटसाइड ऑफ स्टंप आहे. डॉट बॉल. पहिला चेंडू 6 धावा. दुसरा चेंडू 4 धावा. तिसरा चेंडू सिंगल. चौथ्या चेंडूत आपण बघतो या ठिकाणी डॉट. चेंडू वाईटचा इशारा आता आपण बघतोय. कारण पंच धावबादकडे रिव्ह्यू घेतलाय. अरे देवा. चला रिव्ह्यू घेतलाय. लगेच बघावं लागले. सहस्रबुद्धे तुम्हाला विनंती आहे, लगेच बघा रिव्ह्यू. सहस्रबुद्धे लवकर या. आणि चला वाईट. धाव संख्या 3 चेंडू शिल्लक आहे. चांगला निर्णय पंचांमार्फत. हेमंत याचा चेंडू रिव्हर्स करायचा प्रयत्न. धाव संख्या 12. चेंडू डॉट जाते. षटकार, चौकार, सिंगल, त्याच्यानंतर वाईड आणि आता डॉट. आपण आता बघतोय अप्रतिम आयोजन. धडाकेबाद चषक 2021 या ठिकाणी बरोबर ग्रामस्थ मंडळांच्या मार्फत. आणि प्रेक्षक फार मोठ्या संख्येने अंतिम सामना बघत असताना चेंडू लॉक करायचा प्रयत्न. चेंडू बॅट अँड पॅडच्या मधून जातोय. अजून एक डॉट. कारण बिळा स्ट्राईकवर नाहीये. जितू स्ट्राईकवर आहे. जितूला बांधून ठेवायचा सातत्याने प्रयत्न. 2 डॉट आपल्याला बघायला मिळत आहेत. एकच षटक आहे. अंतिम सामना खेळत होता ग्रामीणचा. आपण या ठिकाणी बघतोय मैदानावरती. धाव संख्या आहे 12. चेंडू बॅट अँड पॅडच्या मध्ये बघायचा. बॅटला लागला का पॅडला लागला. चेंडू ट्रॅव्हल होतो त्या ठिकाणी. कव्हर करेपर्यंत एक सिंगल या ठिकाणी पूर्ण केलं. लेग बायचा इशारा आणि अवंतर खात्यात ही धाव जाते. धाव संख्या झाली 13. षटक पूर्ण झाले आणि 14 धावांचे या ठिकाणी टार्गेट दिलेलं आहे. आडगाव या संघात SSB सोनारपाडा या संघाने 14 धावा या ठिकाणी टार्गेट दिलेलं आहे. आडगाव या संघाला सामना जिंकण्यासाठी. लागोपाठ 4थ्या वर्षी शहरी गटामध्ये आपण बघतो शहापूरने जसं चंदूने उल्लेख केला पारितोषिक जिंकलं. वॉटर परफॉर्मन्स. मात्र ग्रामीण संघ या ठिकाणी बघायचं तर हा प्रथम आहे, द्वितीय, तृतीय, चतुर्थ आहे, 5वा आहे, 6वा आहे, अशी 6 पारितोषिक आहेत. लगेच बिल्डिंग लावा. वेळ घालवू नका. आघाडीची जोडी पाठवा आणि सामना सुरू करा. ज्यावेळेला सामना सुरू होईल या ऐकूया चंद्रकांत शेट्टी यांना. धन्यवाद सर. फायनल मॅच आहे. शहरी फायनल तर लगातार 4थ्यांदा शहापूर मध्ये गेली. परंतु ग्रामीण फायनल मुरबाड तालुक्यात राहणार की शहापूरला जाणार, त्यासाठीची मॅच कुठे जाणार तर त्याच या ठिकाणी 5 मिनिटात उत्तर येईल. मुरबाडकर आहेत का इकडे? मुरबाडकर, मुरबाडच्या संघाला एकदा टाळ्यांच्या गजरात पाठिंबा द्या.
आणि शहापूरकर असतील तर तुम्ही देखील टाळ्यांच्या गजरात क्या बात आहे. आणि क्रिकेटच्या प्रेमी जर असतील तर त्यांना एकदा विनंती, एकदा जो हे क्रिकेट आहे आणि हे धडाकेबाज क्रिकेट आपण पाहतोय वडवली गावातील. या गावात प्रत्येक जण क्रिकेटचा चाहता आहे. नसा नसामध्ये क्रिकेटचा खेळ भिनतो या गावामध्ये. गावाचं नाव वडवली, तालुक्याचं नाव मुरबाड, जिल्ह्याचं नाव ठाणे. व्यासपीठावर जर पाहिलं तर समाजसेवेच्या माध्यमातून महाराष्ट्र राज्याच्या विधानसभेमधील असे एक सदस्य जे मात्र प्रत्येकाच्या हृदयावर सध्याच्या घडीला अधिराज्य करतायत. नाव आहे निलेशजी लंके साहेब, लोकनेते. यांचं आगमन होत आहे. तर जाऊयात मैदानाच्या आतमध्ये, ज्या ठिकाणी विजयासाठी धावांचं लक्ष आहे. 6 चेंडू आणि 14 धावांची आवश्यकता. क्रिकेट पण पाहतोय. अंधुक प्रकाश आहे तरी देखील आम्ही क्रिकेट खेळणार आहे, कारण आम्हाला आज विजेता पाहायचा आहे. ही ट्रॉफी पहिल्या क्रमांकाची मुरबाड तालुक्यात राहणार की शहापूर तालुक्यात जाणार. माझ्या मते दोन्ही तालुक्यातील खूप मोठ्या संख्येने चाहते या ठिकाणी आलेले. विकेटसाठी सचिन शेळके यांच्याकडून पारितोषिक आहे. प्रत्येक विकेटसाठी 2100 रुपयाचं पारितोषिक असेल. तर जाऊयात मॅचच्या दिशेने, ज्या ठिकाणी सामन्याला सुरुवात होते. दुसऱ्या डावाला चॅम्पियन कोण होणार, मुरबाड की शहापूर? आणि पहिल्याच बॉलला जर पाहिलं तर पाठवलंय सीमारेषेच्या पलीकडे चौकारासाठी. 4 सीमारेषा पार. तर जाऊयात मॅचच्या दिशेने. पहिल्याच बॉलवर चौकार या ठिकाणी राजेश यांच्या बॅटमधून येतोय. अजूनही बॉल बाकी आहे. हेमंत आणि राजेश आहेत तर अजूनही बॉल बाकी आहेत. ते 5 आणि रन करायचे आहेत ते 10. अंधाराचं साम्राज्य मैदानात आहे, परंतु आम्ही शोधतोय अजूनही विजेता. एक आहे सोनारपाडा गाव, दुसरा आहे आडगाव. आडगाव की सोनारपाडा, सोनारपाडा की आडगाव. वडवलीमध्ये चॅम्पियन कोण होणार, कुणाला मिळणार प्रतिष्ठा? यावेळेला देखील पाहिलं तर थोडस वेगळा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न या ठिकाणी राहिला होता. आणि स्कोर जर पाहिला तर या ठिकाणी जागेवर थांबताना पाहायला मिळेल. एक बॉल नंतर समीकरण बदलेल. अजूनही 4 बॉल आणि 10 रनची आवश्यकता. एका बाजूला मुरबाड, दुसऱ्या बाजूला शहापूर. धडाकेबाज चषक 47व पर्व या ठिकाणी सुरू आहे. आणि कोण जिंकणार ही मॅच, त्याचं उत्तर देखील काही क्षणात मिळेल. यावेळेला जास्त सफल झाले. आणखीन एक दीर्घाव चेंडू. मुरबाडकर टाळ्या कुठे आहेत? नक्कीच टाळ्या मुरबाडच्याही होतील, टाळ्या शहापूरच्या देखील होतील. अजूनही 3 बॉल आणि 10 रनची आवश्यकता. एका बाजूला ग्रामीण गटातून मुरबाडचे 24 संघ होते, त्यातून सोनारपाडा जिंकले, पुढे गेले. आणि बाहेरील जे 24 संघ होते त्याच्यातून मात्र जिंकले होते या ठिकाणी आडगाव, त्यांच्यातील फायनल. यावेळेला जर देखील जर पाहिलं तर बॉल अडवण्याचा प्रयत्न मात्र त्या ठिकाणी होताना पाहायला मिळतोय. एक धाव खूप महत्वाची आहे. आमच्या गावाला जिंकवायचंय, यासाठी प्रयत्न. ग्रामीण क्रिकेट गावासाठी, गावाच्या नावासाठी, गावाच्या प्रतिष्ठेसाठी. सध्याच्या घडीला जर पाहिलं तर आपण या ठिकाणी पाहतोय अजूनही 2 बॉल आणि 9 रनची आवश्यकता. मुरबाड की शहापूर, शहापूर की मुरबाड. आणि 2 बॉल आणि 9 रनची आवश्यकता या मॅचला जिंकण्यासाठी. धडाकेबाज चषक 47 वर्षाची परंपरा आणि यशस्वी स्पर्धा म्हणून या स्पर्धेकडे का पाहिलं जातं त्याचं उत्तर आज या ठिकाणी मिळत आहे. जाऊयात मॅचच्या दिशेने. यावेळेला विकेट केला जातोय, बॉल टोलवला जातोय समोरच्या दिशेने. कॅच मात्र हातातून निसटते. एक धाव घेतली, दुसऱ्याही धावेचा प्रयत्न केला जातोय आणि दुसरी धाव देखील या ठिकाणी पूर्ण केली जाते. मॅच जर पाहिलं तर आता सोनार तर विकेट तर गेलेली नाहीये. तर पाहूया 1 बॉल आणि 7 रनची आवश्यकता. काय होणार या मॅच मध्ये, मुरबाड की शहापूर, या प्रश्नाचं उत्तर मिळेल तर सचिन शेळके यांच्याकडून सोनारपाडा संघ जिंकला तर 5000 रुपयाचं पारितोषिक असेल. तर जाऊयात मॅचच्या दिशेने. शेवटचा 1 बॉल आणि 7 रनची आवश्यकता. धडाकेबाज चषकाचं 47व पर्व कुणाच्या नावे होणार, तो क्षण आपल्या समोर येताना पाहायला मिळेल. धडाकेबाज हो देखील पाहायला मिळतोय. सोनारपाडा मुरबाड ठरताय चॅम्पियन चॅम्पियन चॅम्पियन. विजेत्यांचा संघ रुपये 51,051 रुपयाचं कॅश प्राइज स्वीकारण्यासाठी मंचावर येणार आहे. एसए दीदी 11 सोनारपाडा. टाळ्यांच्या गजरात स्वागत करू. फक्त संघनायक विलासजी वारगडे यांनी मंचावरती या कॅश प्राइज घेण्यासाठी. बाकी टीमने येऊ नका, फक्त संघनायकाने मंचावरती या.
ट्रॉफी स्वीकारण्यासाठी तुमच्या सगळ्या टीमला आम्ही विनंती मंचावरती निमंत्रित करतो. अभिनंदन करू टाळ्यांच्या गजरामध्ये ग्रामीण विभागातील विजेता संघ सोनारपाडा. ज्या वर्षी स्पर्धेमध्ये आले, गेल्या वर्षी नव्हते पण त्या अगोदर 3 वर्षे, पुन्हा या वर्षी चौथ्यांदा हा करंडक उंचावतायत एसए दीदी 11 सोनारपाडा. या ठिकाणी मान्यवरांनी तिथेच थांबा. सचिन शेठ शेळके, उद्योजक सोनारपाडा मुरबाड यांनी विजेता टीम सोनारपाडा संघासाठी कॅश प्राइज रुपये 5,000 रुपयाचं बक्षीस दिलेलं आहे. 51,055 रुपयाचं पारितोषिक आता 55,055 झालेलं आहे. आणि विजेते पदाचा करंडक अर्थात 47वा धडाकेबाज चषक आपल्याला प्राप्त झाला होता. कैलासवासी मंगल शेठ नथू शिंगोळे यांच्या स्मरणार्थ राजेंद्रजी मंगल शिंगोळे, त्यांना विनंती आहे मंचावरती या. आणि आयोजकांना, मान्यवरांना विनंती, तिथेच थांबा. ट्रॉफी मंचावरती उपस्थित करा. सर्व ग्रामस्थ, धडाकेबाजची संपूर्ण टीम, मला वाटतं इथे उपस्थित सर्व प्रेक्षकांच्या वतीनं टाळ्यांच्या गजरामध्ये स्वागत करू. चौथ्यांदा या स्पर्धेचा विजेता एसए दीदी 11 सोनारपाडा. ग्रामीण पूल मधला विजेता संघ ट्रॉफी उंचावतोय. विलास वारगडे आणि त्यांच्या नेतृत्वाखाली सोनारपाडा संघ स्पर्धेमध्ये चौथ्यांदा सहभागी झाला. ओळीनं 3 ट्रॉफी जिंकल्या. गेल्या वर्षी मात्र त्यांना स्पर्धेमध्ये प्रवेश नाकारला. या वर्षी पुन्हा दाखल झाले, पुन्हा फायनल मध्ये, आणि पुन्हा विजेते पदाचा करंडक उंचावतायत एसए दीदी 11 सोनारपाडा. अभिनंदन सोनारपाडा टीम. या स्पर्धेच्या अजिंक्य क्षितिजावरती चौथ्यांदा भरारी मारून गेला हा संघ. नेत्रदीपक खेळानं प्रेक्षकांची मनं जिंकली.